शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या अंतर्गत लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या गायींमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर आरोप समोर आले। दिशा समितीच्या झालेल्या बैठकीत उपस्थित सदस्यांनी गायींच्या दर्जाबाबत किंमत ठरवताना झालेल्या अनियमितता तसेच प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत निकृष्ट दर्जाच्या गायी पोहोचल्याच्या तक्रारी मांडल्या। काही ठिकाणी कागदोपत्री लाभ दिला असून प्रत्यक्षात लाभार्थ्यांना योग्य जनावरे मिळाले नसल्याचेही मुद्दा उपस्थित करण्यात आलाय। या प्रकरणाची दखल घेत खासदार गोपाल पाडवी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले। दोषी आढळणाऱ्या अधिकारी कर्मचारी तसेच ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले। दिशा समिती ही केंद्र पुरस्कृत योजना असतात, सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम्स केंद्र सरकारचे, त्याबद्दल आम्ही आढावा बैठक घेतो। माझ्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेतली जाते। त्या समितीमध्ये मी अध्यक्ष असतो। लोकप्रतिनिधीमधून आमदार असतील, आमदार महोदय येतात, त्याचबरोबर नगराध्यक्ष येतात, नगराध्यक्षाही होते, त्याचबरोबर अशासकीय सदस्यही होते। तर अनेक विषय आम्ही घेतले, जसं केंद्र सरकारशी संबंधित विषय असतात, नॅशनल हायवेचे जे आपण राष्ट्रीय महामार्ग सांगतो त्या संबंधित विषय घेतले। रेल्वे बद्दल आम्ही विषय घेतले, रेल्वे संबंधित विषय। त्याचबरोबर बँकेची सुविधा असते, काय लोकांची केवायसी झाली नसेल, काय लोकांना योजनाचे जे पैसे आहेत ते भेटत नाहीत, त्याच्याबद्दल आम्ही आढावा घेतला। त्याचबरोबर आम्ही पीओ जे प्रोजेक्ट ऑफिस असतं, प्रकल्प अधिकारीचे जे हे ऑफिस असतात, त्याबरोबर शबरी बरोबरचे जे ऑफिस आहे त्यांचेही आम्ही आढावा बैठक घेतली। शबरी महामंडळने इथे नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये गाय वाटप केली होती, त्याच्यामध्ये अपार भ्रष्टाचार झाला आहे आणि ते निश्चितपणे त्याची चौकशी करण्यात यावी अशी आम्ही सूचना दिली अधिकाऱ्यांना। आणि त्याचबरोबर असे महत्वाचे विषय घेतले जे दिशा समितीचे पुस्तकात होते, त्याचबरोबर लोकप्रतिनिधी आमदार आहेत त्यांनी ऑन द स्पॉट जे प्रश्न उपस्थित केले त्याचे आम्ही उत्तर मागितले। ही जी कमिटी होती, आमची दिशा समितीची जी बैठक होती, 2 दिवस चालली। आम्हाला 3 दिवस घ्यायची होती, पण 2 दिवसामध्ये आम्ही पहिल्या दिवस 7-1 तास चालवली, दुसऱ्या दिवशी 7-1 तास चालवली। आणि निश्चितपणे मला वाटतं येत्या काळात आम्ही दिशा समिती परत गाय वाटप मध्ये जसं आपल्या सर्वांना माहिती आहे, गायकवाड समिती बसवली गेली होती। 2004-2009च्या याच्यामध्ये वर्षामध्ये पूर्ण महाराष्ट्रभरात आणि आदिवासी विकास विभागामार्फत गायी परचेस मध्ये आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार झाला होता, खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला होता, ते समोर आलं होतं गायकवाड समितीमध्ये। पण नंदुरबार, खास करून नंदुरबार जिल्ह्यामध्ये मला वाटतं फार मोठं याचं प्रमाण आहे, तर निश्चितपणे याच्यावर चौकशी बसायला पाहिजे। अनेक तक्रारी आल्या आहेत, आजारी गाय दिली गेली आहे आणि कुपोषित गाय दिली गेली आहे, तर असे कुठेतरी आढळून आलं, म्हणून आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं की त्याबद्दल आम्हाला पूर्ण माहिती पेपरमध्ये सादर करा। टोटल गाय किती वाटप केले गेले नंदुरबार जिल्ह्यामध्ये ते आम्हाला माहिती द्या, वेंडर कोण असतं त्याची माहिती द्या, आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या दिशा समिती लेवलला असो का येत्या काळात डीपीसी मध्ये आम्ही सखोल चौकशीची मागणी करू आणि त्याचबरोबर जे दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी।